बुद्ध झालेल्या देशामध्ये बुद्धाची जयंती साजरी बाबासाहेबांच्यामुळे झालेली आहे, ही पण आपण गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1953ला नालासोपाराला बाबासाहेब बुद्ध जयंतीला गेले आणि त्या नालासोपाराच्या स्तूपाला वंदन बाबासाहेबांनी केलं आणि तिथून सांगितलं की बुद्ध धर्म महान आहे, बुद्ध धर्माची लाट भारतामध्ये आता अशी येणार आहे की परत कधी म्हणजे वापस जाणार नाही, ती वाढतच जाणार आहे, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या सांगण्यावरून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बुद्ध जयंती कुठं जर झाली असेल तर नागपूरला 1955 मध्ये मध्ये 4 मेला बाबासाहेबांनी म्हणजे वामनराव गोडबोलेंनी बुद्धाची जयंती साजरी केली. हत्तीवर बाबासाहेब बुद्धाची प्रतिमा ठेवली. तुम्हाला सांगतो, हत्तीवर बुद्धाची प्रतिमा ठेवली आणि 3 दिवस बुद्ध जयंती बाबासाहेबांच्या आग्रहाखातीर महाराष्ट्रामध्ये 1955ला नागपूरला पहिल्यांदा मिरवणूक झालेली आहे, ही पण आपण गोष्ट ध्यानात ठेवा. 27 मे 1953ला भारत सरकारने नेहरूंनी पहिल्यांदा या देशामध्ये बुद्धाच्या जयंतीच्या निमित्तानं सुट्टी जाहीर केली, ही आपण ध्यानात ठेवा. आणि आजपर्यंत आपण ती सुट्टी या ठिकाणी साजरी करतो. आणि मला हेच म्हणायचं आहे की बाबासाहेब एवढं जर करतात, 26 अलीपूरला बाबासाहेबांनी 1956ला बुद्धाची जयंती आपल्या घरी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली होती, हे पण मला तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. आणि बाबासाहेब बुद्ध जयंती करा म्हणतात, स्वतः बुद्ध जयंती साजरी करतात, तर बाबासाहेबांच्या अनुयायांनी का मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करू नये, असा माझा तुम्हा सर्वांना सवाल आहे. बाबासाहेबांची जयंती आहे तर बाबासाहेब आपले गुरु आहेत आणि बाबासाहेबांचे गुरु कोण आहेत? भगवान बुद्ध आहेत आणि भगवान बुद्धाची सुद्धा जयंती या निमित्तानं झाली पाहिजे. आणि या अनुषंगाने